अमेरिकेनं इराणवर हल्लाबोल केल्यानंतर जागतिक स्तरावर या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम बघायला मिळत आहेत। अनेक भारतीय नागरिक आणि प्रवासी दुबई इथं अडकून पडले आहेत। यात नागपुरातील काही जणांचा समावेश आहे। अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर आखाती देशांमध्ये हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झाला। अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं। येथील युद्ध संघर्षाचा परिणाम दुबईवरही झाल्यानं दुबई विमानतळावरून उड्डाण घेणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक भारतीय नागरिक प्रवासी दुबईत अडकून पडलेले आहे। देशात त्यांचे कुटुंबीय काळजीत असून मुलांच्या सुखरूप घरी पोहोचण्याची ते वाट पाहत आहेत। यात नागपुरातल्या काही जणांचा समावेश आहे। विजय चिटके असं नागपुरातल्या व्यक्तीचं नाव आहे, जे दुबईमध्ये अडकलेले आहेत। 2 दिवस इथे एअरपोर्ट बंद करून ठेवलेले आहे। कसल्याही प्रकारच्या जहाची व्यवस्था नाही। त्यामुळे आम्हाला इथून कसे निघता येईल, कसे येता येईल, त्यामुळे आम्हाला यांची वाट बघायची आहे। आणि आम्हाला आमच्या गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, इंडिया गव्हर्नमेंटकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला जितक्या लवकर जी काही मदत होईल ते करावी। आम्ही सगळे सुखरूप आमच्या इंडियामध्ये यायला इच्छुक आहे, कारण का इथे वारंवार 24 तास जिकडून तिकडून मिसाईल न्यूज बघत असून आम्हाला सगळं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तरी पण आम्ही इथे थोडं सेफ आहे। सेफ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। पण आम्हाला आमचं रिटर्न अबुधाबीवरून 3 तारखेला मुंबई असं आहे, पण ते पॉसिबल नाही होत ते आम्हाला माहीत नाही। करिता मी हा व्हिडिओ बनवून आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही मदत मागत आहे, त्याने आम्हाला मदत करावी ही विनंती।